नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. वाचाल तर वाचाल, प्रसंगी अखंडी वाचित जावे, अशा उक्ती आपण सातत्याने बोलत असतो, ऐकतही असतो. पण प्रत्यक्षात असं दिसतं की वाचनापासून आपण बऱ्यापैकी दूर चाललो. आजची जी पिढी आहे, नवी पिढी जी आहे, गेल्या दशकातली म्हणूया, त्यांना पुस्तकं वाचनापेक्षा व्हॉट्सॲपवरचं वाचन, फेसबुकवरचं वाचन असं ते म्हणजे मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर असं वाचन त्यांचं वाढलेलं आहे. आणि याला जबाबदार खरं असेल तर मला तरी असं वाटतं निदान की कोरोना काळानंतर कोरोना काळामध्ये जो फोन लहान मुलांच्या हातात मोबाईल आला, त्यानंतर तर अभ्यास झाला हे बरोबर, पण त्यानंतर त्या पिढीला बऱ्याच प्रमाणात मोबाईलचं व्यसन लागलं. आजूबाजूची मुलं पाहिली तर असं दिसतं की ते सातत्याने मोबाईलला चिकटल्यासारखे असतात. शाळेचा वेळ फक्त कदाचित मोकळा असेल, तिथे आता काय परिस्थिती आहे मी चौकशी केली नाही, पण वाचनापासून आपण बरेच दूर गेलो आहोत हे मात्र नक्की लक्षात येतं. हा विषय सुचायचं कारण की गेल्या आठवड्यात ज्ञानकोशकार सिद्धार्थ व्यंकटेश केतकर यांचा एक कार्यक्रम, पुण्यतिथीचा कार्यक्रम साताऱ्यामध्ये साजरा झाला. खूप मोठ्या प्रमाणावर झाला तो, त्याची बातमी वगैरे पण आली. आणि असं वाटलं की या माणसाने इतकं सगळं ज्ञानकोश लिहिण्याइतकं, कादंबऱ्या लिहिण्याइतकं, असंख्य लेख लिहिण्याइतकं ज्ञान कुठून मिळवलं असेल. तर ते वाचनातून आणि भ्रमणातून अशा दोन्ही प्रकारे त्याने मिळवलं असणार. तर वाचनामधनं काय काय आपल्याला आनंद मिळतो. साधी गोष्ट आहे, शाळेत आपण असतो, अगदी आपण लहान असतो तेव्हा आई आजीच्या गोष्टी आपल्याला ज्या सांगतात तर त्यांनी वाचलेलं ते आपल्याला सांगतात. त्यानंतर मग आपण पुस्तक उघडतो. पुस्तक उघडल्यानंतर चित्र दाखवतो आपण. लहान मुलं आईला चित्र दाखवतं आणि सांगतं ही गोष्ट मला वाचून दाखव. चित्र बोलतात त्याच्याशी. तसं जरा आपण मोठे होतो त्यानंतर मग लहान मुलांना आपण वाचायला शिकवतो. अक्षर ओळख होते, त्यांची ते वाचायला लागतात. त्यानंतर मग शाळेत गेल्यानंतर वाचनाचा छंद किंवा वाचनाची आवड शिक्षक मंडळी जोपासत असत. त्यावेळी अवांतर वाचन हा एक प्रकार होता. म्हणजे शाळेत लायब्ररी असायची. लायब्ररी म्हणजे एक बॅग असायची, त्या बॅगेमध्ये बरीचशी पुस्तकं असायची. आणि ऑफ तासाला ज्यावेळी शिक्षक आलेले नसतील तेव्हा किंवा शाळा सुटल्यावर ही पुस्तकं सगळ्या मुलांना वाटली जायची वाचनासाठी, घरी न्यायला. नंतर मग ती पुढच्या वेळी घरी शाळेत आणायची, परत बदलायची, एकमेकांना आपापसात बदलायची. जेवढी मुलं तेवढी पुस्तकं. त्यामुळे तो आपोआपच छंद जोपासला जायचा लहानपणापासून. मग कधीतरी शिक्षक म्हणायचे की ती काय वाचलंस तू? अमुक वाचलं. वेगवेगळी पुस्तकं, त्याच्यामध्ये पंचतंत्र असेल, आत्ता मला आठवत नाही सगळी नावं, पण चांदोबा नावाचं एक मासिक होतं आणि ते मासिक मात्र बरीच श्रीमंत मुलं वर्गणीदार असत आणि त्यांच्याकडे ते येतात. दुसरं एक आनंद मला वाटतं, मला नक्की आठवत नाही आहे, ते एक मुलांचं मासिक होतं. मुलांसाठी लेखन केलं जायचं स्वतंत्रपणे आणि त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी शाळेतच लागायची, निदान त्या काळापुरती तरी लागायची. काही मंडळी ती पुढेही जोपासतात. आता याबाबतीत मी दोन्ही नशिबान आहे की आमच्या गावाची, खेडेगावात होते मी तरीसुद्धा तिथली लायब्ररी जवळपास 105 वर्ष जुनी आहे आता झाली तिला. तर इतकी म्हणजे मी जन्माच्या आधीपासून ती लायब्ररी आहे, बरोबर. तर ती लायब्ररी मला मिळाली, तिची जोड मला वाचनाचा छंद आला किंवा छंद लावण्यासाठी ती लायब्ररी मला उपकारक ठरली. त्यानंतर मी पार्ल्यात आल्यानंतर पार्ल्यातसुद्धा तो छंद जोपासण्यासाठी आज 100 वर्ष जुनी, यंदा 100 वर्ष त्यांचं, ती लोकमान्य सेवा संघाची लायब्ररी मला मिळाली. तर पुढे जर तो छंद आपण टिकवून ठेवला तर लायब्ररी जॉईन म्हणजे मला नेहमी वाटतं की लोक फक्त पेपर वाचतात. आता पेपर वाचण्यासारखे असतात, पुरवण्या विशेष करून. पुरवण्या जर वाचल्या तर खूप माहिती, ज्ञान. आता वाचनाचे हेतू काय काय असते शाळेत कॉलेजमध्ये तोपर्यंत. आता काय झालं आहे, आता फक्त मार्कांना खूप महत्त्व आलं आहे. त्यामुळे ज्ञानार्जनापेक्षा मार्कार्जन असं आपण त्याला म्हणता येईल. आणि बरोबर आहे, स्पर्धा वाढली आहे, माणसाची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यामुळे आता मार्क लागतात आणि ते एकदा मिळाले की पुस्तकांशी संबंध संपला, पुढल्या वर्षाचा अभ्यास सुरू. असं ते एक चक्र चालू झालेलं आहे आणि मुलांना वाचायला वेळच मिळत नाही. या शाळेतनं या क्लासमधनं त्या क्लासमध्ये, त्या क्लासमधनं त्या क्लास, कधी वाचणार ती मुलं? अवांतर वाचनासाठी वेळ पण हवा ना तेवढा. त्यामुळे तोही आता त्यांना कमी मिळतो आहे असं एकंदर मला वाटते, बोलावंसं वाटते. चूक त्यांची आहे असं नाही म्हणता येणार. एकूणच समाजाची रचना किंवा समाजाचं एक जीवनशैली अशी बदलली आहे
की त्यामुळे माणसांना वाचनाच्या छंदाकडे थोडं दुर्लक्ष होत आहे आणि ते होता कामा नये. कारण वाचन तुम्ही जर उत्तम वाचक असाल तर वाचनातनं काय काय मिळतं. आता कथा, कादंबरी, नाटक, त्यानंतर कविता, हे सगळं वाचत असताना आपल्याला एक करमणूक, असा एक आनंद मिळतो आपल्याला. एक वेगळं जग यांनी लेखकांनी निर्माण केलेलं एक जग आपल्याला दिसतं. प्रवास वर्णनं खूप असतात. प्रवास वर्णनं जर वाचली तर तिथे न जातासुद्धा आपल्याला तिथला आनंद घेता येतो. जोडीला हल्ली फोटोसुद्धा असतात त्याच्यात खूपसे. त्यामुळे प्रवास वर्णनं असतील. त्यानंतर आध्यात्मिक विषयांचं भरपूर साहित्य आहे, ते आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजे काय नाही, खरं तर लायब्ररीमध्ये काय नाही हे शोधायला आहे. इतके असंख्य विषय आहेत. भूगोलाचं ज्ञान हवं असलं तर भूगोलाचं, तुम्हाला जर शेतीवाडीचं ज्ञान हवं असलं तर ती पुस्तकं असतात, त्याची मासिकं असतात. त्यानंतर आपल्याला आणखी चरित्र आणि आत्मचरित्र हे खूप मोठा भाग आहे. वैचारिक असतं खूपसं, अनेक लोकांचे विचार आणि चरित्रसुद्धा बघा. एक चरित्र नसतं, एका व्यक्तीची अनेक लोकांनी लिहिलेली चरित्र असतात. त्या नटापासून ते राजकीय नेते, त्यानंतर विवेकानंदांसारखे संत, अशा सगळ्या मंडळींची चरित्र आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्याच्यातून ज्ञान तर मिळतं, आपण अनुभव समृद्ध होतो. प्रत्येक अनुभव घ्यायचा नसतो, वाचायचा असतो. त्यातूनही आपला एक प्रकारचा विकास होत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की वाचनाचा जो छंद आहे तो जोपासायला आपण मुलांना उद्युक्त केलं पाहिजे. आपण म्हणतो की मोबाईलचं अतिक्रमण झालं. मोबाईलचं अतिक्रमण नक्की झालेलं आहे. मग आपण काय करू शकतो. आता कशी बऱ्याच घरांमध्ये असं दृश्य दिसतं, आई बाबा, अगदी आजी असली तर ती, मुलं, हे सगळे एकत्र असतात पण ते आपापल्या मोबाईलमध्ये, त्याच्यावर अनेक व्यंगचित्रही आलेली आहेत, आपापल्या मोबाईलमध्ये ते बघत असतात. हे चित्र पालटायला हवं आणि ही सगळी माणसं आपापलं वाचन करत आहेत किंवा आपण वाचलेल्याबद्दल एकमेकांशी बोलत आहेत, असं चित्र आपल्याला खरं तर चांगलं आहे, ते तसं असायला हवं. त्यामुळे एकूणच वाचनाने काय काय होतं तर वाचनाने ज्ञान मिळतं, हा पहिला भाग. त्यानंतर करमणूक प्रधान वाचन असतं. त्यातनं अगदी हेरकथा वगैरे पूर्वीच्या काळी पण सगळे आलेले आहेत आणि खूप करमणूक म्हणून वाचन, मनोरंजन, त्यासाठी वाचन होतं. वेळ आपला खूप आनंदात जातो. त्यानंतर आपल्याला झोपण्यापूर्वी जर अर्धा तास तुम्ही वाचन केलं तर अतिशय उत्तम झोप लागते, हा अनेकांचा अनुभव आहे. आता लेखकांकडे जा. लेखक ज्यावेळी लिहितो, शब्दात लिहितो, त्यावेळी तो तुमच्यासमोर ती गोष्ट उभी करतो चित्रमय शैलीत. त्यामुळे आपल्याला ती कल्पनाशक्ती आपली वाढायला लागते. आता कसं होतं की आपण बघतो रामायण महाभारत हे विषय तर अगदी म्हणजे इतके सार्वकालिकच आहेत. हे महाकाव्य आहेत ना. आतासुद्धा एक सिरियल सुरू झाली की हस्तिनापूर के वीर, महाभारत. ते तुम्हाला समोर दिसतं. समोर दिसल्यानंतर तुमच्या कल्पनाशक्तीला वाव नाही. पूर्वीची जी पुस्तकं होती त्याच्यामध्ये विक्रम वेताळ तर अगदी चित्र होती, पण फक्त चित्रच. पण विक्रम वेताळाशी कसा बोलला असेल हे सगळं आपल्याला कल्पनेने उभं करावं लागत होतं. त्यामुळे कल्पनाशक्तीची सुद्धा वाढ होते आणि हळूहळू हे करताना तुम्ही उत्तम प्रकारे व्यक्त करू शकता स्वतःला. जितकं तुम्ही म्हणजे एका प्राध्यापकांनी आम्हाला वर्गात सांगितलं होतं की इनपुट नसेल तर आउटपुट नाही येणार. त्यामुळे लेखकांनीसुद्धा व्यासंग जर वाढवला, अतिशय उत्तम व्यासंग असलेल्या लेखकांचं लेखन वेगळं असतं आणि वरवरचं लेखनसुद्धा वेगळं असतं. आता आपण म्हणतो की वास्तववादी लेखन, आता ते जे बघतात ते लिहितात, त्या मानाने ते सोपं असतं. पण कल्पनेने लिहिलेलं ते वेगळं असतं. त्यामुळे लेखकालासुद्धा व्यासंग वाढवणं, इतर भाषातलं वाचावं असं म्हणतात. इंग्रजी, बरेच लोक म्हणतात की इंग्रजी वाचा लेखकांसाठी. पण मला काय असं वाटत नाही, कारण आपल्याकडे सुद्धा जुन्या लेखकांनी इतकं भरपूर काम करून ठेवलेलं आहे की आपल्याला पुरणार आहे ते लिहिण्यासाठी सुद्धा आणि वाचण्यासाठी सुद्धा. आता कोश जर आपण बघितले तर संस्कृती कोश आहे, विश्वकोश आहे, ज्ञानकोश आहे, अनेक कोश आहेत. त्यामुळे त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला खूप मिळतं. आता तुम्ही म्हणाल की हे सगळे आपल्याला मोबाईलच्या एका क्लिकवर पण मिळतं. आपण जर ठरवलं की नारदाच्या गोष्टी मला हव्यात, पटापट तुमच्याकडे 50 गोष्टी येतात. पण त्याच्याऐवजी, कारण त्या कोणीतरी लिहिलेल्या आहेत, पण त्याच्याऐवजी तुम्ही जर तिथे जाऊन वाचलं, संस्कृतमधनं केलेलं भाषांतर असेल तर ते जास्त, मला असं वाटतं की मुळाकडे जातं ते. आता ज्ञानेश्वरांनी जी
गीतेवर टीका केली, गीतेवर भाष्य केलं. ते मूळ गीता किती कमी आहे, पण ज्ञानेश्वरी किती मोठी आहे, कारण त्यांनी सोप्या भाषेत समजून सांगितलं. त्यामुळे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. आणि पुन्हा ज्ञानेश्वरांची लालित्यपूर्ण भाषा, ती भाषा आपल्याला अतिशय उत्तम भाषा यायला लागते वाचून. तर मला असं वाटतं की हा वाचनाचा जो छंद आहे, आता एक वाचक दिन येतो, वाचन प्रेरणा दिवस हे साजरे करतो आपण, पण मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा वाचक दिन झाला पाहिजे. प्रत्येक दिवशी आपल्या घरात किंवा आपल्या दिवसाच्या वेळापत्रकामध्ये थोडा तरी वेळ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने वाचनासाठी जर दिला तर ते जास्त चांगलं ठरेल असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा आपण वाचनाकडे खूप लोक वळलेले आहेत. मी लायब्ररीमध्ये सातत्याने माझा वावर असतो, तिथे मला कळतं की खूप लोक खूप प्रकारचं वाचन करतात. लहान मुलंसुद्धा तिथे बसून वाचत असतात. हॅरी पॉटर असेल किंवा पंचतंत्र असेल, सगळं वाचत असतात तिथे बसून काही मुलं. पण हे जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. मोबाईल वापरणारी जी मुलं आहेत त्यांनीसुद्धा हळूहळू जास्त आपण आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे ना हे, की हे तू ओरिजिनल वाच, मूळ पुस्तक वाच. त्यामुळे मोबाईलचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणामसुद्धा कमी व्हायला मदत होईल. आणि एकदा मग गोडी लागली पाहिजे वाचना. पुस्तक मोबाईलची गोडी जशी लागली आहे ना, ती बाजूला राहून पुस्तकाची जर गोडी लागली मुलांना, माणसांना, मोठ्या माणसांना, की आपण मग मोबाईल बाजूला करतो, सायलेंटवर ठेवतो. मी तर खूपदा सायलेंटवर ठेवते मोबाईल, बरीच लोक सायलेंटवर ठेवतात. त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला व्यत्यय येत नाही, आपण सातत्याने वाचन करू शकतो. तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपण वाचनाचं महत्त्व ओळखून वाचनाकडे जास्त प्रकार वळलं पाहिजे. आणि काय नाही, प्रत्येक गोष्ट आहे. मग आता यूट्यूबवर मी बघून काही गोष्टी शिकते, पण माझ्याकडे पुस्तकं आहे. त्यामुळे एकदा यूट्यूबवर बघितल्यानंतर मी माझ्याकडे जी भरतकामाची पुस्तकं आहेत, विणकामाची पुस्तकं आहेत, स्वयंपाकाची पुस्तकं आहेत, सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. ललित लेखन आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे जे आवडतं ते आपण विकत घेतो ना. पुस्तकं असतात आपल्याकडे, अगदी मोठमोठ्या लोकांसारखी हजारो पुस्तकं नसतील, पण जी काही 5, 50, 100 असतील ती आपल्याला उपयोगाची म्हणूनच आपण घेतलेली असतात ना. त्यामुळे मला असं वाटतं की त्या असलेल्या पुस्तकांचा तरी आपण उपयोग करावा ह्याच्यासाठी, आपल्या कार्यासाठी. त्यामुळे मी या वाचनाचं महत्त्व सगळ्यांना वाचनाचं महत्त्व कळतं, लोक वाचतात, तरीसुद्धा वाचनावर सातत्याने बोलावं असं वाटतं. हे थोडं समर्थ सातत्याने आपल्याला सांगत असतात की अभ्यासोने प्रगटावे सारखं तुम्ही. आणि त्यांच्यासमोर असलेला जो समाज, म्हणजे मी त्यांच्यासमोर असलेला जो समाज आहे तो शिक्षित समाज आहे. वाचणारा दररोज काहीतरी वाचायचंच आहे. तर वाचनाबद्दल मी थोडंसं माझे विचार व्यक्त केले. आता मी इथे थांबते. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया. धन्यवाद.